नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाईना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत यास तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर बघा, झटपट आपल्याला घरी राहायचं असतं किंवा एखाद्या कार्यक्रमाला पटकन आपल्याला जायचं असतं, तर त्यावेळेस ना पटकन 5 मिनिटात सिंपल असा मेकअप किंवा आपण जेव्हा घरी राहतो ना, तर त्यावेळेस सिंपल असा मेकअप करून स्वतःला प्रेझेंटेबल आणि स्टायलिश दिसण्यासाठी कशा पद्धतीने आपण मेकअप केला पाहिजे किंवा मिनिमम कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट आपण यूज केले पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। अगदी 5 मिनिटात झटपट कशा पद्धतीने मेकअप करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे कुठले कुठले मेकअप प्रोडक्ट आपण घरच्या घरी यूज करू शकतो आणि तेही अफोर्डेबल प्राइसमध्ये। कारण कुठलेही मेकअप प्रोडक्ट जे असतात ना, ते काही दिवसानंतर एक्सपायर होतात आणि जास्त वापर त्यांचा जर झाला नाही तर मग ते प्रोडक्ट आपल्याला फेकून द्यावे लागतात। तर त्यावेळेस ज्यावेळी आपण घरी राहतो तर तेव्हा किंवा आपल्याला झटपट कुठे जर जायचं असेल तर सिंपल, सोबर आणि छान असा प्रेझेंटेबल मेकअप कशा पद्धतीने करायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले ना काय करायचं, आपला जो चेहरा आहे ना तर तो वॉश करायचा। चेहरा वॉश करणं हे तितकंच गरजेचं आहे, कारण चेहऱ्यावर जर ऑइल वगैरे असेल किंवा डर्ट वगैरे जर असेल तर ती जर वॉश केल्यामुळे निघून जाण्यास मदत होते आणि एक फ्लॉलेस मेकअप व्हायला खूप सारी मदत होते। तर त्यासाठी ना सगळ्यात पहिले आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायचं असतं मॉइश्चरायझर। कधीही चेहरा आपण जेव्हा वॉश करतो आणि त्यानंतर स्किन हायड्रेट करणं जास्त गरजेचं असतं। जेव्हा आपण स्किन हायड्रेट करतो तर त्यावेळेस ना मेकअप जो असतो ना तो जास्त छान किंवा खुलून दिसायला मदत होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण मॉइश्चरायझर वापरतो ना तर त्यावेळेस आपण जे काही मेकअप प्रोडक्ट यूज करतो आहे ना तर ते मेकअप प्रोडक्ट जे आहे ना ते व्यवस्थित स्किनवर अप्लाय व्हायला सुद्धा मदत होत असते। तर सगळ्यात पहिले मी वापरणार आहे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर। हे जे आहे लाईटवेट मॉइश्चरायझर आहे आणि खूप छान मॉइश्चरायझर आहे। तर सगळ्यात पहिले आपण ते अप्लाय करणार आहोत। अप्लाय केल्यानंतर पण आपल्याला चेहऱ्याला असं जड जड झाल्यासारखं वाटत नाही, त्यामुळे हे पॉन्ड्सचं लाईट मॉइश्चरायझर मी सगळ्यात पहिले अप्लाय करणार आहे चेहऱ्यावरती। सोबतच मानेवर पण अप्लाय करायचं आणि कानांवर पण अप्लाय करायचं। मॉइश्चरायझर यूज केल्यानंतर न चुकता आपल्याला यूज करायचं असतं ते म्हणजे सनस्क्रीन लोशन। पण आता इथे मी तुम्हाला मेकअप करून दाखवणार आहे, त्यामुळे सनस्क्रीन लोशन मी यूज करत नाही आहे। तर त्यानंतर आपल्याला मेकअपसाठी एक बेस तयार करायचा असतो, त्यासाठी आपल्याला प्रायमर यूज करायचं असतं। त्यानंतर आपण लगेचच यूज करणार आहोत प्रायमर। तर जर तुमच्याकडे प्रायमर अवेलेबल नसेल तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, ॲलोवेरा जेल घ्यायचं थोडंसं, त्यामध्ये थोडंसं 1-2 थेंब गुलाबजल टाकायचं, ते मिक्स करायचं आणि ते प्रायमर म्हणून आपल्या चेहऱ्याला न चुकता लावायचं। तर ॲलोवेरा जेल प्लस गुलाबजल यूज केल्यामुळे आपल्या चेहऱ्याला एक प्रायमर मिळतंच, पण त्यामुळे आपला जो मेकअप आहे तो टिकून धरण्यास उपयोगाचं ठरतं। अगदी हलक्या हाताने आपल्याला स्किनवर ते अप्लाय करायचं आहे। तर प्रायमर म्हणून आपण गुलाबजल आणि ॲलोवेरा जेल यूज केलेला आहे की जे आपल्या चेहऱ्यावर टोनिंगचं काम करत असतं। आता यानंतर आपण यूज करणार आहोत फाउंडेशन, की जे एक प्रॉपर मेकअप बेस म्हणून काम करतं। हे बघा, माझं जे फाउंडेशन आहे ना तर ते स्विस ब्युटीचं फाउंडेशन आहे आणि नॅचरल त्याचा शेड आहे।
तर फाउंडेशन अप्लाय करताना मी काय करत असते, थोडंसं फाउंडेशन हातावर घेते आणि जी कुठली मी क्रीम डेली यूजसाठी यूज करते, तर आता इथे मी यूज करत आहे व्हाईट टोनची क्रीम. ते दोन्ही क्रीम आणि फाउंडेशन एकत्र मिक्स करायचं आणि चेहऱ्यावर व्यवस्थित टिपके टिपके ठेवून अप्लाय करायचं. सोबतच मानेवर पण अप्लाय करायचं आणि कानावर सुद्धा, म्हणजे सारखा शेड दिसायला मदत होते. आता माझ्याजवळ ना ब्युटी ब्लेंडर आहे, पण मी तुम्हाला हाताच्या साहाय्याने ते व्यवस्थित ब्लेंड करून दाखवते आहे. तर जर तुमच्याजवळ ब्युटी ब्लेंडर नसेल तर हाताच्या साहाय्याने हलक्या हाताने छान मस्तपैकी ते फाउंडेशन आहे ते चेहऱ्यावर ब्लेंड करायचं, फक्त बोटाची टिप्स यूज करून. हाताने ब्लेंड करायला जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर थोडंसं गुलाबजल किंवा साधं पाणी हातावर घ्यायचं आणि मग हळूवारपणे चेहऱ्यावर ही जी फाउंडेशन आहे ते पूर्णपणे ब्लेंड करायचं, म्हणजे एकसारखं पसरवण्यास मदत होते. फाउंडेशन नंतर नेक्स्ट प्रॉडक्ट आहे कॉम्पॅक्ट पावडर. तर मी इथे लॅक्मेची कॉम्पॅक्ट पावडर यूज करते आहे. तर फाउंडेशन नंतर जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती यूज करणं फार गरजेचं असतं, की ज्यामुळे मेकअप आपला व्यवस्थित सेट व्हायला खूप सारी मदत होते. त्यानंतर चेहऱ्याला नॅचरल शेडिंग येण्यासाठी ना कंटोरिंग यूज करायचं आहे. माझ्याकडे MM-चं नॅचरल कंटोरिंगचं पॅलेट आहे, तर ते मी यूज करते आहे. त्यानंतर चेहरा थोडासा हायलाइट्स होण्यासाठी आपल्याला हायलाइट्स यूज करायचे असतात, की जे डोळ्याच्या खाली आणि गालाच्या वरती जो बोन असतो, चीक बोन, तर त्याला हायलाइट करायचं असतं. त्यानंतर नाकाच्या शेंड्यावर, त्यानंतर कपाळाच्या मध्यभागी आणि हनुवटी म्हणजे आपल्या चीनच्या सेंटरला हायलाइट्स करण्यासाठी हायलायटर वापरायचा असतो. त्यानंतर ना आपल्याला ब्लशिंग करायचं आहे, की ज्यामुळे एक छान असं सुंदर प्रिटी मेकअप लुक क्रिएट व्हायला खूप सारी मदत होत असते. तर त्यासाठी ना आपण असा पिंकिश कलर किंवा डार्क ब्राउनिश कलर वापरला ना, तर तो चेहऱ्याला अगदी सोबर सुंदर दिसायला, आणि जेव्हा आपण हसतो ना तर त्यावेळेस आपला जो मेकअप आहे तो उठून दिसायला किंवा उजळ दिसायला खूप सारी मदत होते. जरी आपण खूप सारा आय मेकअप करणार नसू, पण साधा सिंपल आय शॅडो जर आपण आपल्या आय पॅलेट्सला लावले तर एक सुंदर आणि फ्लोलेस मेकअप दिसायला आणि आपले डोळेसुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसायला खूप सारी मदत होत असते.
त्याचबरोबर आपले डोळे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी काजळ तर खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे छान मस्तपैकी नाजूक असं काजळ आपल्या डोळ्यांमध्ये भरायचं आहे। हे काजळ जे आहे ना ते मी झुडिओमधून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट की जे आपलं मेकअप अगदी खुलून दिसायला मदत होते ते म्हणजे आपलं लिपस्टिक। तर चला पटपट मी यावर छान मस्तपैकी ज्वेलरी वगैरे घालते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते। तर अशा पद्धतीने फ्लोलेस सिंपल झटपट मेकअप तयार करून आपण स्वतःला छान मस्तपैकी प्रेझेंटेबल बनवू शकतो। तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।